महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे आयोजित 38व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्त आज येथे रॅली काढण्यात आली होती। ही रॅली शहरामधून निघालेली होती। महात्मा ज्योतिराव फुले तथा सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत ही धम्म मिरवणूक निघाली। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 1988 पासून नांदेडपासून जवळच असलेल्या दाभड या गावी महाविहार बावरीनगर येथे आदरणीय महाउपासक डॉक्टर SP गायकवाड हे 2 दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करत आलेले आहे। 2 व 3 जानेवारी 1988 रोजी झालेल्या पहिल्या धम्म परिषदेमध्ये बौद्ध धम्माचे भाष्यकार आदरणीय डॉक्टर आनंद कौसल्यायन यांची प्रमुख उपस्थिती होती व त्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न झाली होती। त्याचप्रमाणे थायलंडचे तत्कालीन लॉर्ड अबॉट हे या धम्म परिषदेचे उद्घाटक होते व जगद्विख्यात असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी यांची विशेष उपस्थिती त्या परिषदेला लाभली होती। त्या परिषदेने एका इतिहास निर्मितीकडे पाऊल उचललं होतं आणि पाहता 38 वर्ष झाली ही परिषद अखंडितपणे अविरतपणे सुरू आहे। हे परिषदेचं 38वं वर्ष आहे आणि ही 38वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद ही पूजनीय भदन धम्मसेवकजी महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे। या परिषदेमध्ये श्रीलंकेहून 10 भिक्खू इथे आलेले आहेत। तेथील विद्यमान खासदार असणारे पूजनीय भदन अतुल्य रतन थेरो हे आजच्या या परिषदेचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। या आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून महाविहार बावरीनगर येथे आयोजित केलेल्या 38व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये सम्मिलित व्हावं व बुद्धवाणीचा आपण लाभ घ्यावा। धन्यवाद।